हॅलो मित्रांनो, चला आज पण आपण एक व्हिडिओ बनवूया आणि माझ्या इंस्टा आय डीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज पुन्हा एकदा आपण या ब्लॉगमध्ये बघूया आपल्या मुरबाड तालुक्यातल्या प्रत्येक संघाला क्रिकेट प्रेमींना कळवण्यात येत आहे की माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी आणि आपण सुद्धा अशाच आपल्या संघासाठी किंवा गावाचं नाव रोशन करण्यासाठी काहीतरी कर्तव्य केले पाहिजे। तुम्ही पाहू शकता की या संघाने आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी किती सारे फायनल त्याने आणलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही शूटिंग दाखवत आहे की कितीतरी ट्रॉफ्या त्याने आपल्या नावावरती केलेले आहे। आपल्या गावाचं नाव कधी त्याने घालवलेलं नाहीये, आपल्या संघाचं पण नाव घालवलेलं नाहीये। असे खेळाडू आपल्या खेड्यापाड्यात खरंच मनापासून मी सांगतो का खेड्यापाड्यातच असे खेळाडू तयार होतात आणि प्रत्येक खेळपट्टीवरती आपला खेळ दाखवून आपल्या प्रेक्षक प्रेमी पब्लिकचं सुद्धा मन जिंकून आपला खेळ दाखवून आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खूप मेहनत घेऊन या मुकामापर्यंत पोहोचतात। ते असं नाही की आपण गेलो आणि खेळलो झालं आपल्या नावावरती ट्रॉफी। खूप कष्ट करावं लागतंय या ट्रॉफीसाठी, खरंच लय मातीत झिजावं लागतंय। आपल्या कष्टाला कधी फळ येते ते ह्या खेळाडूंनाच माहीत असते आणि नंतर आपण काय बोलतोय की बाबा त्यांचा सराव राहतो। हो मित्रांनो, सराव पण असतोय आणि टेक्निक पण असते। खेळ दाखवायचे, खेळपट्टीवरती खेळ कसे करून दाखवायचे, या छोट्याशा गावातून आलेले ह्या संघाने खूप दहशत माजवलेली आहे। प्रत्येक क्रिकेटवरती आपलं नाव पुरवतो। हे पाहू शकता तुम्ही, हा गावाचं शूटिंग घेतलेली आहे मी। हे गावाचं नाव आहे मित्रांनो पारदवाडी। आपल्या झाडगर परिसरातली ही पारदवाडी मुरबाड तालुक्यात प्रत्येक खेळपट्टीवरती त्यांनी दहशत माजवलेली होती आणि आहे पण असं नाही की त्या प्रत्येक खेळपट्टीवरती हरतात, पण ते प्रत्येक खेळपट्टीवरून 2 नंबर 1 नंबर आपला फायनल घोषित करतात। खरंच या छोट्याच्या गावातून एवढा मोठा संघ निर्माण केलेला आहे। माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस भरपूर यश मिळू दे ही ईश्वर प्रार्थना करतोय मी आणि या परदवाडी संघाला